काँग्रेस पक्षाकडून गेल्या 5 महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर या दरम्यान भारत जोडो यात्रा मोहीम राबवली होती। त्याचेच एक भाग म्हणून सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हात से हात जोडो नफरत को तोडो ही मोहीम राबवण्यात येत आहे। याचेच औचित्य साधून सोलापूर शहरात बुजुर्ग अली हॉल येथे या मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। हे मीटिंगचे आयोजन शकील मौलवी सोहेल कुरेशी यांच्या वतीने घेण्यात आली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, विश्वनाथ चाकोते, शकील मौलवी, जुबेर कुरेशी, रियाज बागवान, आरिफ शेख, सोहेब भागामी, मकबूल मोहडकर, बाबा कलगुडे, इलियास सर आदी काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। या देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी हे भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर 5 महिने हे यात्रा चालली। यामध्ये ऊन वारा पाऊस याची कशाची तमा न बाळगता, स्वतःच्या जीवाची देखील तमा न बाळगता ही संघर्ष यात्रा त्यांनी पूर्ण केली। आणि त्यानंतर आता हात से हात जोडो ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काँग्रेस पक्षाने हात जोडो हे उपक्रम चालू केला आहे। आमचे मार्गदर्शक नानासाहेब पटोले, आमचे नेते आदरणीय शिंदेसाहेब व आमच्या नेत्या प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोलापूर शहरामध्ये ही यात्रा निघणार आहे। ही यात्रा सकाळी 5 किलोमीटर चालणार, कॉर्नर मीटिंग होणार, संध्याकाळी 4 ते 6 ही यात्रा आणखी 5 किलोमीटर चालणार आणि ज्या भागामध्ये थांबेल त्या ठिकाणी मोठे त्या ठिकाणी कॉर्नर सभा किंवा मोठी जाहीर सभा होणार। अशा प्रकारे 20 दिवस सोलापूर शहरामध्ये दररोज 10 किलोमीटर जे 20 दिवसाचे 200 किलोमीटर या पूर्ण सोलापूर शहरामध्ये ही यात्रा हात से हात जोडो जाणार आहे। मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो, काँग्रेस पक्षाच्या हितासाठी काँग्रेस पक्ष या देशामध्ये जे काय सुईपासून तयार झालं ते काँग्रेस पक्षाने तयार केलं आहे। राहुलजी गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ आहे। जनतेचा आवाज म्हणजे राहुल गांधीचा आवाज हे उठण्याकरता राहुल गांधीचा संदेश आम्ही पूर्ण घराघरामध्ये काँग्रेस आपल्या दारी पोहोचवणार आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा चार्जशीट तयार केला आहे। त्या चार्जशीटमध्ये पूर्ण ह्या 10 वर्षामध्ये त्यांचा जो कारभार आहे, कशा पद्धतीचा कारभार झाला हे देखील जनतेसमोर आम्ही मांडणार आहे। त्याकरता हात से हात जोडो हा कार्यक्रम आमच्या कुरेशीबाईने घेतला, शकीलबाई मौलाने घेतला। ह्या भागातील सर्व नागरिक ह्या ठिकाणी उपस्थित होते। जवळपास आज 10वा 11वा हात से हात जोडो कार्यक्रम आहे। 8 तारखेला बनपट्टे आमचे माजी नगरसेवक आहेत भवानीपेठ या ठिकाणी त्यांनी देखील मंगोडेकर मंगल कार्यालयामध्ये हा उपक्रम 8 तारखेला सकाळी 10 वाजता घेतला आहे। तर आता ही यात्रा चालू राहणार आहे आणि आमचा संघर्ष भारतीय जनता पार्टी जे हुकुमशाही सरकार आलं आहे या देशामध्ये महागाई विरुद्ध, आमच्या महिला सुरक्षित नाहीत, देशामधील गरिबांचा लोकांना युवकांना हाताला काम मिळत नाही, लोकांचे या ठिकाणी फसवणूक झाली आहे। आज तुम्ही बघता की अडाणी अंबानी ह्या देशामध्ये 80 लाख लोकांनी जी गुंतवणूक केली होती, आज ते लोक त्यांचा शेअर्स खाली आल्यामुळं आमचे राहुल गांधींनी आवाज उठवला सभागृहामध्ये की हम दो हमारे दो। हम दो म्हणजे मोदी साहेब आणि अमित शाह आणि हमारे दो म्हणजे अडाणी अंबानी। त्या अदानींनी भारतीय रिझर्व्ह बँक असेल, भारतीय नॅशनल बँक असेल, त्यानंतर LICचा पैसा असेल, ज्या गोरगरिबांनी पैसा लावला होता ह्या सरकारने हमी घ्यावी की हा पैसा बुडणार नाही गरिबासाठी। ह्याकरता हे सगळं भविष्यकाळामध्ये आंदोलन चालू राहील। हात से हात जोडोला आपल्या सगळ्यांचा सहभाग नोंदवावा ही या ठिकाणी विनंती करतो।